धाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, इवन घरगुती स्टाईल, पनीरची कुठलीही रेसिपी आपण खातो ना, अमेझिंगच, भारीच. आपण आज पनीरचीच रेसिपी करतोय. सगळं असेंब्ली चालली आमची. थांबा थांबा थांबा, चॅनलला सबस्क्राईब केलंय का? अहो, आम्ही एवढे एफर्ट्स घेतो, थोडं तर मोटिवेशन पाहिजे ना. आणि एकच तर क्लिक करायचं आहे, तुम्ही क्लिक करा पटकन. तोपर्यंत मी आलोच. हाय ऑल, वन्स अगेन वेलकम टू केडीएम किचन. आज आपण बनवतोय कढई पनीर. ही जी रेसिपी आहे ना कढई पनीरची, ही फारच फेमस रेसिपी आहे. कुठल्याही रेस्टॉरंटला, कुठल्याही धाब्यावर अगदी इझिली मिळते ही. पण आज आहे ना, मी एकदम युनिक प्रोसेस वापरणार आहे आणि युनिक पद्धत वापरून ही रेसिपी आपण तयार करणार आहे. ह्याच्याबरोबरच एक कढई मसाला जो ह्याच्यासाठी फार महत्वाचा आहे, हा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपीज मिळणार आहे. कढई मसाला तुम्ही कुठल्याही पनीरच्या रेसिपीला अगदी सहज वापरू शकता. तर कढई मसाला कसा बनवायचा, ह्या कढई मसाल्याने ना कढई पनीरला एकदम असा छान फ्लेवर येतो. त्याच्याशिवाय कढई पनीर अधुरच आहे. सो तो कढई मसाला कसा बनवायचा हे पण मी दाखवणार आहे आज तुम्हाला. कढईत घ्यायचंय पाव कप तेल. जनरली कढई पनीर आहे ना थोडं ड्राय टाईप असतं, पण आज मी जे बनवणार आहे ना ते थोडीशी ग्रेव्हीवालं पनीर बनवणार आहे. आणि याच्यामध्ये ना ही जी फर्स्ट स्टेप आपण जी चालू केली आहे, हे वाटण जाणार आहे कढई पनीरमध्ये. कढई मसाला कसा करणार आहे ते पण आपण बघणार आहोत. व्हेजीज, त्या क्रंची व्हेजीज कशा ऍड करायच्या, त्याची काय प्रोसेस आहे ते पण आज आपण बघणार आहे. शेवटी ना हे कढई पनीर इतकं डेलिशियस आणि इतकं टेस्टी बनतं ना, मी गॅरंटी देतो तुम्हाला की तुम्ही असं कढई पनीर कधीच खाल्लं नसेल, माझी गॅरंटी आहे. कढईत ऍड करायच्या 7 ते 8 सुकलेल्या लाल मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि रफली चॉप केलेले 2 कांदे ऍड करायचे. ह्याच्या सुक्या लाल मिरच्या आहेत ना, या फार महत्वाच्या आहेत. ह्याचा खूप छान फ्लेवर येतो वाटणामध्ये. आणि हा जो कांदा टाकलाय हा आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतला की त्यात 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ टाकून अर्धा मिनिट परतून घ्यायचंय. आता कढईत 3 कापलेले टोमॅटो, थोडीशी साखर, 1 टेबलस्पून देगी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून हळद टाकून ह्या सगळ्यांना स्टर करत चांगलं मिक्स करायचंय. टोमॅटो थोडा परतून श्रिंक झाला की कढईत साधारणतः अर्धा कप पाणी ऍड करायचंय. 1 मिनिटासाठी या सगळ्यांना शिजवून घ्यायचंय. उकळी आली की कढईत 7 ते 8 काजू आणि 3 टेबलस्पून बटर ऍड करायचंय. बटर लगेच विरघळतं. त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचे. हे सगळे इन्ग्रेडियंट जे आता आपण परतून घेतलेत, याला आपल्याला फाईन पेस्ट करायची आणि याचं वाटण बनवायचंय. कढई मसाला जो मी सुरुवातीला सांगितला होता तुम्हाला, तो कसा बनवायचा ते बघूया. मसाल्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स असेंबल करून एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून काळी मिरी, 2 टेबलस्पून धने, हाफ टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप आणि थोडंसं मीठ टाकून या सगळ्यांना हलकसं रोस्ट करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. वरतून 1.5 टेबलस्पून चिली फ्लेक्स ऍड करायच्यात आणि मिक्स करायच्या आणि हे थंड होऊन द्यायचंय. आपले ड्राय मसाले मस्त रोस्ट करून रेडी आहेत. आता आपल्याला त्यांना जाडं भरडच कुटायचंय. सो मी मिक्सर वापरत नाहीये, मी खलबत्त्यातनच त्यांना आता कुटून घेणार आहे. खलबत्त्यात हे सगळे मसाले घेऊन त्यांना आपण असं कुटून जाडी भरडी पावडर तयार करायची. ही बघा, ही अशी. आपण खूप फाईन पावडर करत नाहीये आणि म्हणूनच आपण मिक्सर वापरलेला नाहीये. आपला कढई मसाला रेडी झालाय. आता आपण याला थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूयात. पुढच्या प्रोसेसमध्ये पनीर कट कसं करायचं आणि त्याला मॅरिनेशनची काय प्रोसेस आहे हे बघूया. पनीरचा मोठा ब्लॉक घेऊन त्याच्या अशा 1-1 इंचाच्या स्लाइसेस कट करून घ्यायच्या. आता प्रत्येक स्लाइसला कट करून असे रेक्टँगल पीसेस कट करायचे. पनीरचे तुम्ही ट्रायंगल शेपचे पीसेस पण करू शकता. पनीरचे पीसेस चॉपिंग बोर्डवर असे ठेवून त्यावर थोडं थोडं मीठ स्प्रेड करायचंय. सिमिलरली थोडी थोडी लाल तिखट पावडर सुद्धा स्प्रेड करायची आणि 10 मिनिटांसाठी याला रेस्ट द्यायची. इथे मी गॅस पेटवून त्यावर एक पसरट पॅन घेतोय. पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की तेलामध्ये पनीरचे कट केलेले पीसेस घेऊन त्यांना हलकसं शॅलो फ्राय करायचंय. एका साइडने थोडे फ्राय झाले की दुसऱ्या साइडने सुद्धा त्यांना फ्राय करायचे.
आता पनीरला एका डिश मध्ये आपल्याला काढून घ्यायचं. कढई पनीर मध्ये व्हेजीज नाही तर काय अर्थ. सो सुरुवातीला मी 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन त्यांना क्वार्टर्स मध्ये कट केलेत आणि त्यांचा प्रत्येक लेअर ओपन करून त्यांना सेपरेट केलंय. एक पूर्ण हिरवी ढोबळी मिरची घेऊन हाफ कट केली आणि आतला जो कोर असतो ना तो काढून टाकलाय. ह्या ढोबळीला डाईस कट करून तिचे असे पीसेस कट केले. पिवळ्या कलरची अर्धी शिमला मिरची घेऊन तिला सुद्धा सेम प्रोसेसने डाईस कट करून तिचे पीसेस केले आणि सिमिलर प्रोसेस आपण लाल शिमला मिरचीला सुद्धा वापरली. 2 मीडियम साईजचे लाल टोमॅटो घेऊन त्यांना सुद्धा डाईस कट करून सगळ्या व्हेजीस बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेतल्यात. आपण या व्हेजीस आता कट करून घेतल्यात. व्हेजीस आहे ना तुम्ही ट्रायंगल कट करू शकता. मी डाईस कट केल्यात. शेपने काही फरक पडत नाही, टेस्ट बदलणार नाहीये. आता ह्या ज्या व्हेजीस आपण कट केल्यात ना यांना आपल्याला शॅलो फ्राय किंवा थोडंसं परतून घ्यायचंय. ती प्रोसेस थोडी वेगळी आहे. चला स्टार्ट करूया. गॅसवर पॅन घेऊन त्यात 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय. तेल तापलं की त्यात कट केलेला कांदा टाकून हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. त्यात कट केलेली हिरवी ढोबळी, लाल शिमला मिरची आणि पिवळी शिमला मिरची ऍड करून परतून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकून स्टर करून मिक्स करून घ्यायचे. आता पॅन मध्ये कट केलेला टोमॅटो आणि 1 टेबलस्पून देगी लाल मिरची पावडर टाकून फटाफट स्टर करायचे. ह्या सगळ्या व्हेजीस मीठ आणि लाल तिखट चांगलं मिक्स झालं पाहिजे. 2 मिनिटं परतून झालं की आपण बनवलेला कढाई मसाला 2 टेबलस्पून ऍड करायचा आहे आणि स्टर करून परत 1 मिनिटासाठी याला सगळ्यांना परतायचंय. सगळे इन्ग्रेडियंट्स आपण असेंबल करून घेतलेत. व्हेजीज रेडी आहेत, आपलं वाटण रेडी आहे, आपण पनीर मस्त फ्राय करून घेतले. आता ही सगळी उठाठेव ज्यासाठी केली आपण ते ऍक्च्युअली कढई पनीर ते कसं बनवायचं त्याची प्रोसेस बघूया. गॅसवर फ्लॅट बॉटमची कढई घेऊन त्यात 2 टेबलस्पून बटर घ्यायचंय. बटर मेल्ट झालं की एक कांदा कट करून त्यामध्ये ऍड करायचा आहे. कांदा चांगला परतला की पॅन मध्ये आपण सुरुवातीला जे वाटण बनवलं होतं ना ते सगळेच्या सगळं ऍड करायचंय आणि स्टर करून घ्यायचंय. वाटण हलकसं परतलं की त्यात 2 टीस्पून देगी लाल मिरची पावडर टाकून स्टर करायचंय. आपल्याला आहे ना थिक ग्रेव्ही बनवायची आहे. सो मी 1 कप पाणी ऍड करतोय आणि चांगलं स्टर करून याला एकजीव करून घेतोय. उकळी आल्यावर पॅन मध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीरचे पीसेस ऍड करायचे आणि हलकसं स्टर करायचंय. पनीरचे पीसेस तुटले नाही पाहिजे. आता पॅन मध्ये आपल्याला सगळ्या व्हेजीज ऍड करायच्यात आणि चांगलं स्टर करून त्यांना ग्रेव्ही आणि पनीर बरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचंय. वरतून जुलियन कट केलेलं 1 इंच आलं टाकायचंय आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची. कढई पनीरला कोथिंबीर फार महत्वाची. तुम्ही आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी फ्रेश क्रीम ऍड करू शकता. 1 ते 2 मिनिटं शिजल्यावर आपलं कढई पनीर रेडी झालंय. असली फॅब्युलस आणि डेलिशियस झाली होती कढई पनीरची ही रेसिपी. रुमाली रोटी, चपाती, साधी रोटी कशाबरोबरही खा, मजाच येणार. इतकी सोपी पण युनिक रेसिपी होती. घरी नक्की ट्राय करा आणि घरी जर ट्राय कराल तर तुमचे एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया अशाच नव्या रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.